शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. स्वित्झर्लंडमध्ये थोडंसं ग्रामीण भागामध्ये फिरतोय आणि इथं एक गोष्ट जाणवली की हा देश खूप सुंदर आहे. तो का सुंदर आहे याची एक थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तिथं गायी चरतायत कुरणांमध्ये. छान मोठे मोठी कुरणं आहेत. स्वच्छ सुंदर असा एक रस्ता आहे दोन्ही कुरणांच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि इथं साईडला मोठे माउंटन्स आहेत, डोंगर आहेत, ज्या डोंगरांच्या पीकवरती कदाचित तुम्हाला थोडासा बर्फ सुद्धा दिसेल, बघायला मिळेल. आणि असं वातावरण इथं आहे. तर हे का आहे मित्रांनो, तर इथं खूप सारा पैसा आहे, खूप सारं नैसर्गिक साधन संपत्ती आहे, किंवा खूप इथलं गव्हर्नमेंट पैसा खर्च करतंय, किंवा पहिल्यापासूनच हे देश सुंदर आहेत असं अजिबात नाहीये. हे बऱ्यापैकी मॅनमेडच आहे. बऱ्यापैकी इथल्या सुंदर साधनांचं ग्रूमिंग करण्यात आलंय, छान पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यात आली. तर ही कुठल्या गोष्टीमुळे झालं की आपल्या देशात नाही होऊ शकला? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं एक महिना राहिल्यानंतर जे जाणवलं ती म्हणजे इथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत किंवा मानसिकता. हा एक खूप इम्पॉर्टंट विषय आहे मित्रांनो. या एका गोष्टीमुळे इथले शेतकरी, इथले ग्रामीण किंवा शहरी भागात राहणारे जे नागरिक आहेत, किंवा इथलं जे वातावरण आहे, इथलं जे एकूण जे सुंदरता जी आहे ती त्या गोष्टीमुळे आहे, मला तरी असं वाटतं. कारण इथं स्वच्छता ही त्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. कुठंही आपल्या घराजवळ एखादा घाणेरडा कोपरा किंवा काय दिसलं ते सहनच करू शकत नाही. ते पटकन येऊन पहिले ते क्लीन करतील, नंतर जेवतील किंवा बाकीची कामं करतील. सो ही मानसिकता शेतकऱ्यांची किंवा इथल्या लोकांची आहे. दुसरी गोष्ट, इथं स्वच्छता किंवा सुंदरता किंवा आपण राहतोय तो परिसर चांगला असणं ही एक बेसिक गरज जी आहे. जसं आपल्याकडे अन्न, कपडे, वस्त्र आणि निवारा जे म्हटलं जातं, तसंच एक स्वच्छता आणि चांगलं लाईफस्टाईल, चांगलं आयुष्य जगणं, ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या शाळेपासून शिकवल्या जातात. आणि ह्या लोकांची मानसिकता तशी आहे. ती इथं जी काही नैसर्गिक साधन, हा देश नक्कीच सुंदर आहे. आणि इथलं जसा आपला काश्मीर आपण म्हणू शकतो, त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, कारण तो असाच आहे बऱ्यापैकी. परंतु काही म्हणतो ना आपण, एक चुकीच्या गोष्टींमुळे तो तिथं डेव्हलप होऊ शकला नाहीये, किंवा तिथं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने जे काही गरजेच्या गोष्टी आहेत तिथं होऊ शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बऱ्याचशा तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी काय तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत. परंतु जर तुम्ही विचार केला की स्वित्झर्लंडने हे कसं साध्य केलं, तर मित्रांनो, ज्या बेसिक गरजा आहेत, जसे की शेतांमधले रस्ते, शहरांमधले आणि ग्रामीण भागामधले रस्ते, जसं की मोठ्या गाड्या, ट्रॅक्टर्स किंवा सगळ्या गोष्टी इझिली म्हणजे हालचाल त्यांची जी आहे ती योग्य करू शकतो. त्या गोष्टींमुळे दळणवळण चांगलं असल्यामुळं डेव्हलपमेंट करणं सोपं जातं. एज्युकेशन खूप महत्त्वाचा पार्ट रोल प्ले करतं याच्यामध्ये. आणि टुरिझमसाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर, जसं की जे लोकल जे पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो आपण, एक तिकीट तुम्ही म्हणजे एक जर दिवसभराचा तुम्ही पास काढला तर तो तुम्ही ट्रेनला वापरू शकता, तो ट्राम्सना वापरू शकता, तो शिपला वापरू शकता, तो तुम्ही बसला वापरू शकता. म्हणजे बऱ्यापैकी जेवढ्या सगळे जे ट्रान्सपोर्टचे साधन आहेत तिथं, त्या सगळ्यांना तो चालतो. सो इझीनेस म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड, खूप म्हणजे माणसाने 100 वेळा विचारच करावा हे कसं करू, काय करू, असं अजिबात नाही. जिथे तिथे साईन बोर्ड्स आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर आणि कट आहेत, भले त्यांच्या भाषेत असतील किंवा तिथं ट्रान्सलेशन्स अवेलेबल. टुरिझमसाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती एक इन्फॉर्मेशन बूथ आहे, जिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता या शहराच्या आजूबाजूला बघण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत. हे इझिली अवेलेबल आहे. गुगल किंवा त्यांचं जे SBB नावाचं ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून कुठंही तुम्ही ह्या देशाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टने एका दिवसात तुम्ही जाऊ शकता. सो तुम्ही पाहू शकता की इन्फ्रास्ट्रक्चर किती छान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. हे स्लोली झाले आहे, एका दिवसात ओव्हरनाईट झालंय असं नाही. आणि भारतामध्ये ते नाही असं नाही. आपल्याकडचा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे लोकसंख्या खूप जास्त आहे, परंतु मी सांगेन तो प्रॉब्लेम नाहीच आहे, तो फक्त व्यवस्थित हाताळला गेला नाहीये. ती गोष्ट सगळ्यात मोठी ताकद आहे भारताची, जे आपलं पॉप्युलेशन, जी आपली लोकसंख्या आहे. इथं आल्यावर ते प्रकर्षानं जाणवतं. इथं माणसंच नाहीयेत. अख्ख्या रस्त्यांवर गावामध्ये फिरताना मुश्किल 15-15 मिनिटातून एखादी गाडी किंवा एखादा माणूस दिसतो. कारण ही लोकच तशी आहेत की बाहेर पडणं कमी पसंत करतात, घरात राहणं, सेफ, रिलॅक्स, आराम करणं. सुट्टीच्या दिवशी रविवारी तुम्हाला काळं कुत्रंही रस्त्यावरती हिंडताना दिसणार नाही. जर्मनीमध्ये सुद्धा मी फिरतोय, स्वित्झर्लंडमध्ये पण तीच परिस्थिती आहे. सो आपल्याकडं लोक जास्त आहेत, परंतु ती जर व्यवस्थित मॅनेज केलं तर नक्की आपलाही देश खूप सुंदर आहे आणि तोही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल. फक्त गरज आहे ती सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्वच्छता आणि हायजीन. लोक, आज मी सहज माझ्या कलिग सोबत इथं बोललं की भारताची तुमची पहिली तिथं म्हणजे इम्प्रेशन काय भारताविषयी, तर तेच मुद्दे येतात की सगळ्या यूट्यूबवरती, गुगलवरती, कुठेही जा, भारत हा अस्वच्छ देश आणि भारत हा घाणेरडा देश म्हणून याच्यावरती खूप मोठा एक त्यांच्यावरती इम्प्रेशन त्याचं आहे युरोपियन कंट्रीजमध्ये. आणि ती भारताकडे थोड्या वेगळ्या नजरेनं बघतात, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आपल्याकडं फक्त मुंबई आणि पुणे किंवा IT पार्क्स किंवा जे मोठे मोठे सिटीज आहेत तिथंच छान डेव्हलपमेंट आहेत. मुंबईची अवस्था बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. मुंबईचं स्पिरिट म्हणतात लोक, मुंबईचं स्पिरिट छान आहे आणि ते लोक लगेच संकटातून बाहेर निघतात किंवा लगेच कॅचअप करतात.
परंतु तिथं अशी परिस्थिती आहे, मी राहिलोय मुंबईमध्ये, लहानाचा मोठा मुंबईमध्ये झालोय मी, परंतु चुकीच्या घाणेरड्या गोष्टींना तिथं थोडंसं कसं म्हणू शकतो आपण, थोडंसं ग्लोरिफाय केलं गेलंय की जी चुकीची गोष्ट आहे, मुंबईमधली लाईफस्टाईल फार चांगली नाहीये, पण तीच चांगली असं दाखवलं जातं नेहमी की आम्ही मुंबईकर आहोत. थोडं मुंबईला स्वच्छ बनवलं तर कदाचित झुरिक आणि जिनिव्हा किंवा अशा ह्या स्वित्झर्लंडच्या सिटी सारखी मुंबई सुद्धा आपली, पण काही पार्टमध्ये तुम्ही स्वच्छता ठेवता आणि काही पार्टमध्ये नाही, हेच थोडंसं मला खटकले. इथं आल्यानंतर ते जास्त प्रकर्षण जाणवलं. इथल्या देशांचा हाच आहे की ह्यांचं खूप मोठी इकॉनॉमी जी आहे ती टुरिझमवरती डिपेंडंट आहे, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. परंतु माउंटेन्स, डोंगरांमध्ये जर तुम्ही गेला तर केबल कार्स आहेत, एस्केलेटिंग ट्रेन्स आहेत, बसेस कुठंही जातात इथल्या गव्हर्नमेंटच्या, आणि इथली लोक गाड्या घेत नाहीत. इथं गाड्या खूप महाग आहेत. मोटरसायकल म्हणजे टू व्हीलर्स इथं हाऊस म्हणूनच एखादा माणूस घेतो, तो प्रवासासाठी रोजच्या घेत नाही, तो कधीतरी बाहेर काढतो एक टू व्हीलरने राईड एन्जॉय करण्यासाठी. आपल्याकडे टू व्हीलर ही दैनंदिन रोजची गरज आहे, कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप खराब आहे. सो ह्या गोष्टी जाणवल्या. मी आपल्या देशाला नावं ठेवतोय असं समजू नका इथं आल्यामुळे, इथं राहिल्यामुळं, परंतु एक जाणवलं थोडंसं की थोडंसं ह्या गोष्टी होणं गरजेचं. आपल्या देशामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये सोल्युशन निघेल अशी आशा ठेवूया. आपलाही देश खूप चांगल्या पद्धतीने टुरिझममध्ये पण ग्रो होईल आणि खूप चांगला होईल अशी आशा नक्की ठेवायला हरकत नाही. तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. तुमच्या कमेंट्समध्ये तुमच्या अजून काय गोष्टी तुम्हाला इथं पाहायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.